म्हणजे आता मार्केटमध्ये आपलं उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते. उद्या आहे बजेट आणि उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी. तर फिन निफ्टीमध्ये कुठल्या साईडला असं मोठी मोमेंटम आपल्याला दिसून येऊ शकते हे आपण बघणार आहोत. तर एक्झॅक्टली बघा, निफ्टीमध्ये गेले 2 दिवस झालं मार्केटमध्ये फॉल आला. 18 जुलै पासून कंटिन्यू जर तुम्ही बघितलं तर 19 आणि आज 22 जुलैला आपण अप साईडला जाऊन परत एकदा फॉल झालेला आहे. आणि हा जो फॉल आहे ट्रेड लाईन दाखवत आपल्याला, म्हणजे ॲज अ ट्रेड लाईन असं दर्शवत आहे की मार्केटमध्ये सेलर्स आलेले आहे. तर ह्या सेलिंगच्या प्रेशरनं मार्केट ह्या झोन पासून जरासं रिव्हर्स गेलं. आता एक्झॅक्टली असंही होऊ शकते की मार्केट हे क्रॉस करून इथे थोडा वेळ सस्टेन करेल आणि ज्या वेळेला बजेट एक्झॅक्टली 11 वाजता चालू होऊन जाईल, 11 नंतर ज्यावेळेला ते एंड होऊन जाईल, त्या दरम्यान मार्केटमध्ये ग्रीक होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे एक चांगली मुवमेंट मार्केटमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. ते एक्झॅक्टली कॉल साईडलाच होतील असं पण आपल्याला सांगता नाही येणार. बिकॉज उद्या ट्रॅपिंग मुवमेंट पण भरपूर असू शकतात. बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकते की बरेच सीईपी पण घेऊन होल्ड ठेवले असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रेशराईजनं गॅप अप गॅप डाऊन ह्या पण गोष्टी होऊ शकतात. आणि जर अशा पद्धतीने काहीतरी झालं तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट रॅली मिळणार 24,824च्या वर. त्याच्यानंतर तुम्हाला 25,022 पण मार्केट दिसण्याचे चान्सेस आहेत. ह्या ह्या साईडला पण चांगली पद्धतीची रॅली आहे. फक्त ह्या दरम्यानच गॅप अप होऊ दे. ह्याच्यावरती पण तुम्हाला चांगली वन साईड रॅली कॉल साईडला दिसू शकते. जर ह्या दरम्यान इथे जर वन साईड रॅली होत असेल तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये पण त्या साईडला चांगल्या पद्धतीनं मार्केट बिहेवियर करू शकतं. तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये आपण टाइम फ्रेम यूज करतोय 15 मिनिटं. टाइम फ्रेम 15 मिनिटानुसार मार्केट नो ट्रेडमध्ये ह्या झोनमध्ये आज सस्टेन झालाय. उद्या जर समजा ह्या झोनला जर क्रॉस केलं तर तुम्हाला टार्गेट 52,705 ह्या लेवल पण मिळू शकतं. त्याच्यानंतर 52,756 नंतर मार्केट 52,998 आणि 53,165 ह्या लेवलला पण दिसून येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर मार्केटमध्ये बघा, जर फॉल यायचं म्हणला तर एक्झॅक्टली लेवल 51,779 ही जर लेवल क्रॉस केली तर मार्केटमध्ये फॉल जरासा मोठा दिसून येऊ शकतो. उद्या आहे बजेट, त्याच्यामुळे फॉल पण होऊ शकतो किंवा अपसाईडला पण मुवमेंट होऊ शकते. आपण सहजासहजी अपसाईडच्या आणि डाऊन साईडच्या ट्रेडिंगला म्हणजे एक्झॅक्टली न्यूज न्यूज जर असेल तर त्या दरम्यान आपण ट्रेडिंगला जास्त महत्त्व देत नाही. आज आपण सेपरेट ट्रेडर असल्यामुळं ज्या वेळेला मुवमेंट असेल त्या दरम्यान तिथं आपण एंट्री करतोय. बाकीच्या वेळेला न्यूजला वगैरे बाकीच्या गोष्टी आपण जास्त ट्रस्ट न करता आहे तसं आपण ट्रेंडला महत्व देतो, म्हणजे प्राइस ऍक्शनला आपण महत्व देतो. प्लस उद्या आपण नवीन बॅच आपली सुरुवात होत आहे. नवीन बॅच मध्ये जसं आपण तुम्ही सपोर्ट रेशन्स बघताय, ज्या पद्धतीने आपण ड्रॉ करून तुम्हाला दाखवतोय त्याच पद्धतीने आपण आपल्या बॅच मध्ये शिकवतो की कसं ड्रॉ करायचं, कसं अनालिसिस करायचं, कुठं सपोर्ट रेशन कसं येणार. तुम्ही आता बघतच असाल त्याची अॅक्युरन्सी. ह्याच पद्धतीने तुम्ही शिकू शकता. उद्यापासून बॅच चालू होणार आहे. ओके. आता फिन निफ्टीचं एक्सपायर तर फिन निफ्टीचं आपण डिस्कशन करूया. तर फिन निफ्टीमध्ये चांगले लेवल म्हणलं तर 23,832च्या वरतीच आपल्याला चांगले लेवल दिसून येऊ शकते. ह्याच्यावरती पण चांगले आहे. 23,744 नंतर 815 हे पण चांगलं टार्गेट मिळू शकते. प्लस मार्केट जर सस्टेन झालं तर इथून कुठला पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट आपण लेवल आपल्याला दिसून येऊ शकतो. ओके. अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे चॅनल आपलं शेअर करा. थँक्यू.